आणि वेलकम आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवत आहे बटर कुकीज। तर मी इथे घेतले 1/3 कप पिठी साखर आणि 1/3 कप बटर आणि हे आपण आता छान मिक्स करून घ्यायचे आणि एकदम हलक्या हाताने एकसारखं आता आपण याला मिक्स करूया। आणि हे मिश्रण जोपर्यंत क्रीमी आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचे। तर थोडंसं वेट करावाच लागतो आणि थोड्या वेळातच हे मिश्रण क्रीमी होतं। तर आपलं मिश्रण पण आता क्रीमी झालंय। यात मी टाकणार आहे आता 1 कप मैदा आणि मैदा छान चाळून घ्यायचा आहे आणि नंतर 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, यानी कुकीजला खूप छान टेस्ट येते। यात मी टाकणार आहे आता 1 टीस्पून इलायची पावडर आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचे। आणि मिक्स करायच्या वेळेस मी कॅमेरा ऑन करणं विसरले। त्यानंतर मी याच्यात काही ड्राय फ्रूट्स आणि ट्रुटी फ्रुटी ॲड केले। नंतर कुकीजचं मिश्रण काही असं तयार झालेलं आहे आपलं। नंतर एक छोटा स्पून मी घेतला आहे जो की मेजरमेंट कपमधलाच आहे। तुम्ही त्याच्या जागी एक छोटी वाटी किंवा छोटा स्पून पण घेऊ शकता, ज्याने की आपण याला शेप देऊ शकू। आणि अशा प्रकारे आपली कुकीज तयार आहे। तर कुकीज कशी तयार करायची की स्पूनमध्ये थोडंसं मिश्रण ॲड करायचं आणि चांगलं त्याला प्रेस करायचं, ज्याने की छान शेप येईल। नंतर हातावर घेऊन त्याला थोडं टॅप करायचं आणि टॅप केलेला आपण मिश्रण थोडं प्रेस करून याला एक गोल शेप द्यायचा। तर अशाच सगळ्या कुकीज मी तयार केल्या आणि सगळ्या कुकीज मी अशाच एक एक करून तयार केल्या। आणि कुक विथ कोमल ह्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला। तर अशा प्रकारे मी सगळे कुकीज आता आपण रेडी करून घेतलेले आणि मी ओटीजी प्रीहीट करून घेतले 10 मिनिटांसाठी 180 डिग्रीवरती। तर आपण आता कुकीज बेक करूया। तर ओव्हनातला प्रीहीट झालं आहे म्हणून आता मी कुकीज बेक करायला ठेवते। तर कुकीजला मी 25 मिनिटसाठी 180 डिग्रीवरती बेक करणार आहे। आणि 25 मिनिटांनंतर आपली कुकीज आता रेडी आहे आणि खूप छान रंग आला आहे कुकीजला। आणि या कुकीज तुम्ही चहा बरोबर किंवा स्नॅक्स म्हणून पण मुलांना देऊ शकतात आणि या होममेड आहे म्हणून खूप छान अशी याची टेस्ट आलेली आहे। आणि ट्राय करा, कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। तर थँक्यू फॉर वॉचिंग।